बातमी जळगावातून कावड यात्रेची। जळगावातील ममुराबाद रोडवर कावड यात्रा सुरू असताना भरधाव ट्रकच्या धडकेत 7 वर्षीय निष्पाप बालक प्रबल गवळी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या मार्गावर स्पीड ब्रेकर व स्ट्रीट लाईट बसवण्यात यावेत। या मागणीसाठी यादव गोल्ला गवळी समाजातर्फे पोलीस अधीक्षकांना श्रीकांत धिवरे निवेदन देण्यात आलंय। तुम्ही जर पाहिलं की दर 24 तासाआड आपण एक दोन बातमी अशी बघतो की रोडाच्या याच्यात एका मुलाचा बली गेला, एका मुलीचा बली गेला। आम्ही मागेही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की आपण आपले जे नॅशनल हायवे आहेत तिच्यावर तुम्ही सर्वे करा, तिथे जिथे गर्दी होते, जिथे आपली एसटी बस आहे ती थांबते तिथे, कारण की ते स्टेशन्स आहे ते खूप बाहेर आहे आणि जेव्हा बस थांबते त्या हायवेवरच थांबते, तर तिच्याने खूप टू व्हीलर चालक असतील त्यांना थोडं मिसगाईड होतं आणि ते अशा हिच्याने बली पडतं। आज जर आपण पाहिलं तर 3 दिवसाआधी गवडी समाजाचा एक 7 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला। कावड यात्रा चालू असतानाही एवढी गर्दी ती, तो ट्रक ड्रायव्हर थांबला नाही आणि म्हणजे तो रस्ता 9 मीटरचा आहे, 12 मीटरचा आहे आणि जर आपण पाहिलं जुना रस्ता तो 24 मीटरचा होता, तो स्टेट हायवे आणि तिच्यावर मार्किंग व काहीच असं सिम्बॉल्स नाही आहे की तिच्याने चालकाला कळेल की इथे काही आहे, स्पीड ब्रेकर आहे का काही आहे। तर मी आज DYSP साहेबांना, SP साहेबांना व कलेक्टर साहेबांना आम्ही आता निवेदन द्यायला जाणार आहे।